ॲग्रोवर्ल्ड गेल्या 3 वर्षापासून शहाद्यामध्ये नियमितपणे कृषी प्रदर्शन आयोजित करीत आहेत। प्रत्येक प्रदर्शनात शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या आयोजनावर त्यांचा भर असतो। यंदा देखील मजूर समस्या तसेच फळबागांसाठी आवश्यक असणारे पाने, फुले, खत, कीड, रोग, पाणी यांची स्वयंचलित सूचना देणारे तंत्रज्ञान, करार शेती, अपारंपरिक पिके, कमी पाण्यातील शाश्वत उत्पादन देणारी पिके, नवनवीन यंत्र व अवजारे असे हे बहुउपयोगी तसेच नवीन पिढीला दिशादर्शक ठरणारे कृषी प्रदर्शन आहे। प्रदर्शन पाहून वैयक्तिक मला खूप समाधान मिळाले, तरी शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन नंदुरबारचे जिल्हाधिकारी मिताली शेठी यांनी केले। इतके चांगले शेतकरी सगळे जे आपले काम करतात जमीन स्तरावर त्यांना एकमेकांना मिळण्याची संधी मिळते। नवीन नेक्स्ट जनरेशन ॲग्रिकल्चर कसं काम करते, बाकी लोकांनी काय चांगलं काम केलं, इंडस्ट्रीमध्ये काय नवीन आलंय, हा सगळं बघण्याची एक मोठी संधी असते। आणि मग नॉट ओन्ली शहादा, मला वाटते पूर्ण नंदुरबार पासून अगदी तळगाव, अक्कलकोट, नवापूर सगळी जागापासून शेतकरी इथे येतात, तर त्यामुळे खूप सुंदर वाटलं। डिस्ट्रिक्टमध्ये आता एक ॲग्रिकल्चर ॲक्शन प्लॅन आम्ही पुढचे 3 वर्षासाठी तयार करत आहोत आणि खूप सारे प्लेयर्स जे इथे चांगले मिळाले, इन्क्लुडिंग जळगावचे जे इरिगेशनवाले आहेत, ॲग्रोवर्ल्ड फार्मचे स्वतःचे लोक आहेत, त्यांना सगळ्यांना घेऊन एक छान ॲग्रिकल्चर ॲक्शन प्लॅन ज्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची त्यापासून इरिगेशन आणि मार्केटिंग आणि प्रोसेसिंगवर चर्चा करून एक चांगला ॲक्शन प्लॅन आम्ही आमच्या स्तरावर तयार करू। जिल्हाधिकारी मिताली शेठी व तहसीलदार दीपक गिरासे यांनी आज शनिवारी ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात भेट दिली। या प्रसंगी ते बोलत होते। शहरातील लोडखेडा रस्त्यावरील नवीन बस स्टँड समोर ॲग्रोवर्ल्डच्या 4 दिवसीय कृषी प्रदर्शन दिनांक 7 फेब्रुवारी 2024 शनिवारपासून सुरुवात झाली। हे कृषी प्रदर्शन 10 फेब्रुवारीपर्यंत असून शेतकऱ्यांसाठी मोफत आहे। प्रदर्शनात 250हून अधिक स्टॉल्स आहेत। कृषी प्रदर्शनात नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेठी, तहसीलदार दीपक गिरासे, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे विपणन प्रमुख, मेट्रोजनचे संस्थापक प्रियंक शहा, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील, ॲडव्होकेट संगीता पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शहाद्यातील हे 3रे कृषी प्रदर्शन असून 1 लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनास भेट देतात। या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चौहाडे यांनी केले। ॲग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्काराचे आज वितरण जिल्हाधिकारी मिताली शेठी यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्कारांचे आज प्रदर्शनस्थळी दुपारी 2:30 वितरण करण्यात आले। उल्लेखनीय कार्य केलेले शेतकरी, अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक अशा अनेक जणांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी फळभाज्या, भाजीपाला, बांबू, सुबाबूळ यांच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची तसेच बँक कर्जाबद्दल माहिती, दूध काढणी यंत्र, कमी श्रमात कमी पाण्यात शाश्वत उत्पादन देणाऱ्या अपारंपरिक पिकांचे हे स्टॉल्स एकाच छताखाली आहेत। आहे की खूप मोठे नंबर्स मध्ये आपण या इथे ॲग्रीस्टॅक मध्ये जी एक फार्मर नोंदणी आपण करत आहोत भारत सरकारची, त्याच्या पण स्टॉल्स लावले आपण। गव्हर्नमेंटची स्कीमसाठी पण स्टॉल आहे, तर त्यासाठी पण आपण रजिस्ट्रेशन करू शकता इथे। खूप सुंदर टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन इथे आहे। खूप सारी खरेदी जे तुमचे शेतात मेकॅनायझेशनसाठी किंवा नवीन टेक्नॉलॉजीसाठी आपण बघू शकता ते कसं आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते। तर सगळे मोठे नंबर्समध्ये या, एकमेकांसोबत इंटरॅक्ट करा आणि खूप सारे तज्ञ लोक इथे आहेत ज्यांच्यासोबत आपण इंटरॅक्ट करून शेतीचे सल्ला पण घेऊ शकता।